तुमचा सावकाराचा रोल आहे. म्हटलं 1 मिनिट, तुम्ही माझे 8 दिवस घेतलेत आणि हा जो लेखक आलाय, लेखकाचा आहेस ना तू? हां, मी लेखक. हां, जो शेखर नावाचा लेखक आहे तो म्हणतो की तुमचं सावकाराचे 2च सीन आहेत. दिग्दर्शक आहे. हो, असं झालंय का तिकडं? स्क्रिप्ट आहे का तिकडं? मी म्हटलं आहे, याच्याकडे स्क्रिप्ट आहे. मग वाचा ना, 8 दिवसाचं कुठलं काम निघतं बघा ना. ऑय. आज इधर शूटिंग है, आ जाओ. कुछ नहीं, फॉर्मल पहन के, वो थोडा शादी का माहोल है. म्हणजे हसायला पण येतं आणि कधी कधी असं वाटतं की अरे बापरे, नशिबाचे काय खेळ असतात. वेटर म्हणून उभं केलं होतं मला. वेटर म्हणून उभं केलं होतं मला एका ऍक्च्युअल लग्नामध्ये. अरे म्हटलं मी बाहेर काम, नाही नाही वो बाहेर दिखने वाला है आप, भारत में दिखने वाला नाही. आणि बघतो तर त्या 10 दिवसात टीव्ही वरती मी मागे जातो, माझी आई म्हणते अरे मागून गेलंच बघ. आणि आता मी 20 किलो वजन कमी केले, ते पण 40 दिवसामध्ये कमी केले. महिन्यात. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? ट्रॅप नाही आहात ना कशात? 10 तारखेपर्यंत. येस. सो म्हणजे सिनेमाचं नावच असं आहे की सापळा, जे आत्ता ऐकून धडकी भरते, काही असू दे मग. आणि सिनेमाचा ट्रेलर मी पाहिला तर त्यातही खूप कन्फ्युजन आणि असं आहे की काय झालं असेल नेमकं आणि कसला ट्रॅप असेल. सर, तुमच्यापासून सुरुवात करेन. कॅप्टन ऑफ द शिप आपल्यासोबत आहेत अमोल सर. स्वागत. आणि काय सांगाल ट्रॅपबद्दल? आधी तुम्ही आणि हार्दिकने एकत्र अरण्यमध्ये काम केलं होतं आणि आता तुम्ही दिग्दर्शन करताय या सिनेमाचं. काय फिलिंग आहे आणि काय सांगाल ट्रॅप किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? खूप खूप स्पेशल आहे. आणि दुसरी गोष्ट थोडं खूप स्पेशल आहे. ट्रॅप रचताना, उभा करताना इतकी मजा आली, धमाल आली. आणि हा ट्रॅप एक 2 मित्रांमधला आहे. त्या 2 एक मित्र दुसऱ्याला ट्रॅपमध्ये अडकवतोय आणि ते अडकवत असताना स्वतः कसा ट्रॅपमध्ये गुंततोय, आजूबाजूचे कसे त्यात गुंतायत आणि बरीच गुंतागुंत आहे. तर ती 10 तारखेला तुम्ही नक्कीच बघा. आत्ता तो उलगडण्यात काही पॉईंट नाही. आणि ज्यांच्या अवतीभोवती ही सिनेमाची कथा फिरते त्यांना मुद्दामून मी मध्ये बसवलंय की नेमकं काय, म्हणजे तुमच्या अराउंड ही सगळी कथा आहे आणि खूप कन्फ्युजन आहे. वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय की कधी कधी असं होतं की ट्रेलरमध्ये थोडंफार काहीतरी रिव्हील होतं, पण इथे असं नाही आहे. म्हणजे सरांनी एकदम बारीक लक्ष दिलंय. काय सांगा सुजित सर, तुम्ही प्रोड्युसरसुद्धा आहात आणि लीड सुद्धा साकारताय. काय फिलिंग आहे आणि ही कन्फ्युजन तुम्हालाही झालं होतं का साकारताना की नेमकं काय होतंय? हो, नक्कीच. हा सिनेमा करताना म्हणजे हा एक खिळून ठेवणारा सिनेमा आहे आणि प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी, आता वेगळं काहीतरी, अशा पद्धतीचा सिनेमा आहे. त्यामुळे करताना खूप मजा आली आणि कष्ट तेवढंच करावं लागले सर्वांना. त्याच्यामुळं छान आहे आणि तो सर्वांनी पाहावा असं मला वाटतं. येस. आणि हार्दिकला तर आम्ही प्रत्येक टाईपच्या भूमिकांमध्ये बघितलं आहे, पण हे काहीतरी नवीन आहे. थोडं ग्रे शेड आहे की पॉझिटिव्ह आहे हेच कळत नाही आहे. काय ते सस्पेन्स ठेवायला आवडेल की नाही, काय? मला असं वाटतं बघितल्यानंतर काय वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं किंवा काय? मला तर असं मधलंच आहे ना? 60% निगेटिव्ह तेच वाटतं. जाळं ठेवलंय आम्ही. ओके. हार्दिकनी चांगलं काहीतरी केलंय, चांगलं काहीतरी लोकांसमोर आणतोय. हा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्ही हा, करा. पॉझिटिव्ह अप्रोच तर आहेच. हा, आता तिथे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, ते मला असं वाटतं की तुम्ही बघितल्यानंतर ते प्रेक्षकांनी ठरवणं गरजेचं आहे. पण तेही एक जाळं सोडलेलं आहे मी आमच्याकडून प्रत्येक पात्रानेच. म्हणजे प्रत्येक पात्राचं एक वेगळं जाळं आहे सिनेमा. म्हणजे सरांचं असेल, माझं असेल, सरांनी इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे, पण तेही एक वेगळ्या प्रकारचं. म्हणजे तुम्ही आजपर्यंत, म्हणजे मला असं वाटतं सरांनी बरेच इन्स्पेक्टरचे रोल केले असेल, मग हिंदीत केले असेल किंवा, पण यात एक वेगळा इन्स्पेक्टर त्यांनी एक साकारलेला आहे. तो एक वेगळा आहे. म्हणजे ते नक्की लोक म्हणतील असा का इन्स्पेक्टर आहे, म्हणजे किंवा हा खरंच असा आहे का फ्रॉड आहे, का फ्रॉड आहे ओके. का खोट. म्हणजे खरोखर म्हणजे हे जे छोट्या छोट्या ज्या बिटवीन द लाईन्स होत्या ना कॅरेक्टरच्या, या प्रत्येकामध्ये आहेत. मग स्वातीचं कॅरेक्टर असू दे, मोहन सर आहेत. मोहन सरांचं काम म्हणजे त्यांच्याबद्दल काही बोलणं म्हणजे आपण फारच लहान होतं. युनिव्हर्सिटी. आणि मला असं वाटतं की टीम एक भट्टी जमून आली होती. आणि प्रत्येक म्हणजे म्हणजे जो प्रेक्षक आहे, जोपर्यंत तो सिनेमा बघायला जात नाही तोपर्यंत ते जाळं त्याच्या डोक्यात राहणार आहे. मला एक डिस्क्लेमर द्यायचा आहे. हा इंटरव्ह्यू संपेपर्यंत 100 वेळा तरी आपण ट्रॅप हे बोलणार आहोत, तर तुम्ही रेडी राहा. आणि असं असतं की कलाकृतीमध्ये ना काही जणांचं प्रेझेन्स असणं हेच बेस्ट असतं. तसंच मला असं वाटतं संजय सर आहेत. कुठल्याही सिनेमात किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये ते असतील ना, तर आपल्याला माहिती आहे की काहीतरी मजा येणार आहे आणि काहीतरी फ्लेवर येणार आहे. संजय सर, काय सांगाल, काय कॅरेक्टर आहे? कॉमेडीचा त्याला फ्लेवर आहे का? हा, म्हणजे मी एवढंच सांगू शकतो की ना,
बऱ्याच दिवसापासून प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की अरे मला काहीतरी एक काहीतरी वेगळा रोल करायचा आहे. भले त्याच युनिफॉर्ममधला असेल पण त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स आपल्याला देता येतील आणि ते व्हेरिएशन देण्यासाठी ना एक सिद्धहस्त लेखक लागतो. येस. तो लिहिणारा असतो, तो त्या पद्धतीनं कॅरेक्टर डिझाईन करतो. पण त्या वर्दीतला एक वेगळा माणूस यांनी शोधून काढला आहे आमच्या लेखकाने. वा, क्या बात आहे. त्याबद्दल अभिजितचं मी खरं कौतुक करतो खूप. आणि पण ते प्रेझेंट करण्याची एक स्किल असतं जे दिग्दर्शकाचं, जे अमोलकडे म्हणजे खापऱ्यांपर्यंत पोचायला खूप वेळ लागला. हो हो. खरं तर आम्ही एकत्र काम करायला आम्हाला खूप उशीर झाला. ओके. मी विचारणार होते की तुमचं काही रिलेशन वगैरे आहे का खापरे असं तसं आपण जादभाई आपण म्हणू शकतो किंवा अण्णाव बंधू असं म्हणू शकतो वगैरे. पण मला ना एक बरं काय वाटतं की अमोल ज्या पद्धतीनं विचार करतोय ना सिनेमाचा, तशी त्यांनी टीमसुद्धा चांगली निवडली आहे. आणि तसेच आमचे निर्माते आहेत, जे अभिनेते पण आहेत, अप्रतिम काम केलं त्यांनी सरांनी. आणि हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. अभिनेते म्हणून पहिल्यांदा ते कॅमेऱ्याला सामोरं जात आहेत असं बिलकुल वाटणार नाही. असं उत्तम काम त्यांनी केलंय. त्याला अमोलनी छान गाईड केलंय. त्यामुळे चांगली भट्टी जमून आली. आणि माझ्यासाठी म्हणाल तर आहे ना, मला ना नवनवीन लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं. त्यांनी ठरवलंच आहे वेगळंच काहीतरी आणायचं दरवेळी है ना. आणि प्रत्येक वेळी त्याचे लुक्सही वेगवेगळे असतात. म्हणजे आम्ही तर्क लावतो की आत्ता काय असेल याचं कॅरेक्टर पुढे. नाही, सगळ्यात गंमत काय आहे, शूटिंगच्या वेळेला आम्ही जेव्हा शूट करत होतो त्यावेळेला वेगळा होता, आता कम्प्लीट वेगळा आहे. हो, एक्झॅक्टली. तो मला असं वाटतंय ना, नवीन टॅलेंट आहे ना, म्हणजे लेखक असेल, दिग्दर्शक असेल, इव्हन तो निर्माते असेल, ही सगळी जी मंडळी आहेत ना, ते नवनवीन काहीतरी सादर करायला तयार आहेत. फक्त प्रेक्षकांनी त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद देणं फार गरजेचं आहे. कारण अशी नव्या दमाची टीम जर उत्तम काम करते तर मला असं वाटतं, सिनियर बिनियर मी म्हणणार नाही, फार थोडाच फरक आहे आमच्यामध्ये. पण यांच्याबरोबर काम करायला एक वेगळी मजा येणार आहे. आणि ती मला ह्या सिनेमाच्या माध्यमातून आली. आणि जर सर पुढे भविष्यात जर काही करत असतील आणि त्यासाठी जर आपल्या नावाचा विचार करतील तर मला असं वाटतं यासारखं आयुष्यातलं फार मोठं भाग्य दुसरं काय असू शकत क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नुकतंच सरांनी कौतुक केलं लिखाणाचं. खरं तर कॉमेडी किंवा कुठल्याही त्या कॅरेक्टरला कॉमेडी असणं हे आपलं पण इनपुट असतं की आपण ते कसं पंच हे करतोय. पण लिहिलं जर चांगलं गेलं असेल तर आपल्याला पिकअप करायलाही इझी पडतंय ना. काय सांगशील, काय म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता द ट्रॅपचा? ॲक्च्युली आता तुम्ही म्हणालात तसं 100 वेळा द ट्रॅप तर ऐकायला मिळेलच, कदाचित त्यातले 10 वेळा माझ्याच तोंडातून येतील. खरं तर हे ट्रॅपचं जाळं विणण्याची सुरुवात आमचे दिग्दर्शक अमोलदादांनी केली. त्याचा भार उचलण्याची तयारी आमचे सुजित जाधव सरांनी केली आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि पूर्ण झाल्यानंतर त्याच्यात यांना अडकवण्याची हमी त्या दोघांनी घेतली की आम्ही आहोत, हे आपल्याला करायचं आहे. आणि ते एक खूप सर्वांगाने खूप चांगलं झालं. जसं आत्ता सर म्हणाले की एक लेखकाला भूक असते की काहीतरी चांगलं त्याच्या वाट्याला यावं. तशी एका लेखकाची पण एक ती भूक असते की माझ्या लेखणीतून काहीतरी चांगलं समोर यावं, जेणेकरून आपणही काहीतरी चांगले चांगले प्रयोग अजून करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो. आणि या सगळ्या दिग्गजांनी म्हणजे इवन मोहन जोशी सर असतील, म्हणजे त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर जे माझ्या अंगाचा थरकाप झाला होता की मी ह्यांच्यासाठी काहीतरी लिहिलं आहे. म्हणजे तो एक काळ होता आणि आजही तो एक काळ आहे की त्यांनी गाजवलेला आहे, ते गाजवत आहेत. आणि यांची तर गोष्टच वेगळी आहे की सर वर्सटाईल आहेत. हार्दिक दादा एक वेगळाच आहे, रांगडा गडी आहे. आणि त्याला या भूमिकेसाठी सरांनी निवडलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली की तुला हे करायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याला याच्यात बसवायचं आहे. आणि तो एकदम लिलया याच्यामध्ये गेला. आता तो तुम्हाला तो कसा गेला आणि तो त्याच्यात जाऊन काय करतोय हे या 10 तारखेला ट्रॅपच्या निमित्ताने नक्कीच कळेल. आणि द ट्रॅप आपण बोलतोय, मला तुम्हाला सगळ्यांना एक विचारायला आवडेल की तुम्ही कधी ट्रॅपमध्ये अडकलायत का? सापळा आपण ज्याला म्हणतो, अडकता अडकता राहिलायत का? माझं एकदा असं झालं होतं एका सिनेमाच्या बाबतीत. एक सांगतो किस्सा. म्हणजे मला बोलवलं होतं एका वेगळ्या रोलसाठी आणि तिकडे गेल्यानंतर लेखकाने मला सांगितलं की तुमचा सावकाराचा रोल नाही, इन्स्पेक्टरचा रोल आहे. ओके. मी म्हटलं नाही, माझे तर 8 दिवस घेतलेले आहेत. नाही, सावकाराचं 2च सीन आहेत, एका दिवसाचंच काम आहे. मी म्हटलं 1 मिनिट, तू कोण आहेस? तो म्हणाला मी ह्या सिनेमाचा लेखक आहे रे, शेखर माझं नाव. 1 मिनिट, मला जरा डोकं जरा भणभणायला लागलं. आणि ते मी डिरेक्टरला फोन केला. तेव्हा डिरेक्टर म्हणाला
की तुमचा सावकाराचा रोल आहे. म्हटलं 1 मिनिट, तुम्ही माझे 8 दिवस घेतलेत आणि हा जो लेखक आलाय, लेखकाचा आहेस ना तू? हा मी लेखक, हा जो शेखर नावाचा लेखक आहे तो म्हणतो की तुमचं सावकाराचे 2च सीन आहेत आणि तुम्ही सांगता 8 दिवसाचं काम आहे, हे असं कसं? तर दिग्दर्शक आहे, हो असं झालंय का तिकडं, स्क्रिप्ट आहे का तिकडे? मी म्हटलं आहे, याच्याकडे स्क्रिप्ट आहे. मग वाचा ना, 8 दिवसाचं कुठलं काम निघतं बघा ना. ऑय. असा 8 दिवस असा माझा ट्रॅप झालेला आहे एका ठिकाणी जाऊन. मी त्या दिग्दर्शकाचं त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव घेणार नाही, पण हे झालंय माझ्या बाबतीत. तर अशी काही ओव्हर कॉन्फिडन्स अशी असलेली मंडळी आहेत. आणि तो दिग्दर्शक खाली प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना उत्तर देतो, हा सिनेमा असा आहे तसा आहे आणि ह्याच्यातून मला हे दाखवायचं आहे. मला असं वाटतं हा एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून, ज्यांनी लेखकाला विश्वासात घेतलं नाही, आर्टिस्टला विश्वासात घेतलं नाही, आणि तो सांगतोय पात्र निवडताना. म्हटलं एखादं बाईचं पात्र असतं 8 दिवसाचं निघालं त्यातलं, तर मी काय बाईचं पात्र करू त्यामध्ये? तर म्हणजे काय, म्हणजे काय, तर असं ट्रॅप झालेलो आहे मी. सर्वात मोठा ट्रॅप होता हा. Yes, हार्दिक. नाही खरंच म्हणजे ट्रॅप तर आपल्याला कुठे ना कुठे असतात. आणि म्हणजे परिस्थितीची परिस्थितीचा फायदा घेऊन लोक ट्रॅप करतात. आणि त्याबद्दलचाच हा सिनेमा आहे. म्हणजे माझ्या बाबतीतही झालेलं आहे असं. म्हणजे प्रत्येक कलाकार कुठेतरी जेव्हा सुरुवात करतो तेव्हा छोटे मोठे रोल करत असतो. म्हणजे आपण ज्युनियर आर्टिस्टचे रोल करत असतो. तसं माझं काही बॅकग्राऊंड नव्हतं किंवा कॉलेजमध्ये नाटक वगैरे नव्हतं, पण शाळेमध्ये वगैरे करायचो. पण एक इच्छा होती, मॉडेलिंग करायचो, जिमची आवड होती. तर कॉर्डिनेटर्स असतात, आपले आर्टिस्ट कॉर्डिनेटर असतात, तर ते म्हणतात आज इधर शूटिंग आहे, आ जाओ. तो तेव्हा काय आपल्या अरे हा shooting काम आहे, चला, करायचंय. पैसे मिळतात जरा काहीतरी. तर थोडी फायनान्शियल पण जरा हालाकीची घरात परिस्थिती होती. तर एका ठिकाणी म्हणजे असे दोनदा तीनदा ट्रॅप झाले. हाँ शूटिंग है, आपको शूटिंग के लिए बुला, इधर आ जाओ, अच्छा है. हाँ ठीक है, क्या है? कुछ नहीं, फॉर्मल पहन के, वो थोड़ा शादी का माहौल है. म्हणलं बरं ठीक आहे. गेल्यानंतर म्हणजे हसायला पण येतं आणि कधी कधी असं वाटतं की अरे बापरे नशिबाचे काय खेळ असतात. पण मला असं वाटतं की तो ट्रॅप झाला पाहिजे, त्याशिवाय आपण कदाचित त्यातून शिकून पुढे जाऊ शकत नाही. वेटर म्हणून उभं केलं होतं मला. वेटर म्हणून उभं केलं होतं मला एका ॲक्च्युअल लग्नामध्ये. आणि ते जे ग्राउंड आहे तिथे माझा मित्र लग्न म्हणजे इव्हेंट त्याचं आहे. म्हणजे मुंबईतलं खूप मोठं रमेश डेकोरेटर्स म्हणून आहेत, त्यांचा मुलगा माझा बॅचमेट आहे शाळेतला. त्याचं म्हणजे त्याचा मंडप आहे तो, तिथे मोठमोठी लग्न होतात. म्हणजे 2-3 करोडची लग्न असतात. तर तिथे ते मॉडेल्स लोकांना बोलवून त्यांनी एक वेटर म्हणून उभं केलं होतं, कारण की खूप मोठी एक फॅमिली होती. सो त्यांना तिथे असे उंच असे मॉडेल फिजिक्सची मुलं हवी होती. तेव्हा मला तो एक ट्रॅप झाला होता. आणि दुसरा एक होता की मडमध्ये ॲडशूटसाठी बोलवलं. खुश झालो, ॲडशूट आहे, पैसे वगैरे मिळणार बाबा. गेलो आणि फक्त मागे फिरवलं होतं. हाँ आप टेंशन मत लो, ये हमारे देश में दिखने वाला है नहीं. अरे म्हणलो मी बाहेर का, नाही वो बाहेर दिखने वाला है, आप भारत में दिखने वाला नाही. आणि बघतो त्या 10 दिवसात टीव्ही वरती मी मागे जातो. माझी आई म्हणते अरे मागून गेलाच बघ, ते शॅम्पू चॅटमधून मागून गेला. अरे म्हटलं झालं असेल झालं. सो असे ट्रॅप होतात. म्हणजे जेणेकरून सांगायचा उद्देश आहे की परिस्थितीचा फायदा घेऊन आपला ट्रॅप म्हणजे आपल्यावरती जाळं टाकलं जातं. आणि तेच जाळं या सिनेमामध्ये आहे. आणि कोणी चुकला नाही आहे ट्रॅपमधून, मग कितीही मोठ्या तो व्यक्ती असू दे, तर असे ट्रॅप. आणि जसं तुम्ही आता एक्सपिरियन्स सांगितले, मला वाटतं सुरुवातीच्या काळात असं आपल्यासोबत घडलं ना, तर आपल्याला खरं कळतं जर आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायचं नसतं तर आपण बॅकआउट केलं असतं. पण आपण टिकून राहिलो म्हणजे आपल्याला हेच करायचं. काही लोक याला रॅगिंग म्हणतात, काही लोक याला ट्रॅप म्हणतात. तर मला असं वाटतं हे दोन्ही मधल्यामध्ये हा सेम आहे. मला असं वाटतं सेम आहे ते. येस. आपण अमोल सरांना विचारूया, काय ट्रॅप घडलाय का तुमच्यासोबत? त्यांनी आमचा ट्रॅप केला. नाही माझा ट्रॅप नाही म्हणता येणार, पण थोडासा असा गुंतागुंत झाली होती. माझ्या नाटकाचा वऱ्हाड आलंय लंडनहून या नाटकाचा प्रयोग होता. आणि सूत्रधाराला मी सांगितलं होतं कालिदास कला मंदिर त्यावेळेस बुक करा, अशी तारीख होती शनिवार रात्र. तर इथे अनिल काकडेंनी कालिदास मुलुंड बुक केलं आणि तिकडे त्याने नाशिक असं 2 आणि एकाच वेळी शो कसे 2 टीम आहेत का? म्हटलं नाही एकच आहे. मग कालिदासला प्रयोग आहे? हो. राजा भाऊंनी विचारलं कालिदासला प्रयोग आहे नाशिकला? म्हटलं हो. मग मुलुंडला कोणाचा आहे? म्हटलं मला नाही माहिती. अरे नावावर तुझ्या आहे. तर असं काही झालं होतं. बाप रे, केवढी मोठी गोष्ट आहे ही. नाही आणि इथे हा जो ट्रॅप आहे, इथे आपण 10 तारखेला जो उलगडणार आहे,
तर तो ट्रॅप एक जीवाभावाचा जे नातं आहे की नात्यात मैत्रीचं, तर तो कसा त्याचा वापर भावनिक होऊन कसा वापर करतात त्याचा, ते आपल्याला बघायला आवडेल आणि 10 तारखेला नक्कीच बघा तुम्ही. Yes. आणि मला असं वाटतं सस्पेन्स थ्रिलर्स जे असतात ते डिरेक्ट करणं खूप कठीण आहे, कारण का कुठे स्टोरी रिव्हील होईल, कारण का आपल्याला पहिले तो सीन बघावा लागतो. सर हे खूप कसोटीचं काम आहे. ते करताना आपण शिकतही जातो. त्यात तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकला असाल. किती ग्रेटफुल आहात या प्रोजेक्टसाठी ऑल्सो, आणि किती शिकायला मिळालं तुम्हाला ॲज अ डिरेक्टर म्हणून सुद्धा एक स्वतःमध्ये एक स्किल ॲड झालं असं. नक्कीच नक्कीच. म्हणजे बऱ्याचदा असं वाटायचं की या ट्रॅपमध्ये कुठे अडकतो की काय, पण या बाप माणसांनी पण खूप सहकार्य केलं. आपण असं करूयात, आणि तर त्यांचं पण आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर होते निरंजन पत्की सर, त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, खूप बाजू सांभाळली आणि खूप छान झालं आहे. येस, आम्ही एक्सायटेड आहोतच. सुजित सर, तुमचा पहिला सिनेमा आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कॅमेरा फेस करताय आणि प्रोड्युसर म्हणून सुद्धा पहिल्यांदा तुम्ही पदार्पण करताय, आणि असं कुठेही वाटत नाही ट्रेलर बघितलं की पहिल्यांदा तुम्ही काम करताय. म्हणजे काही ना काहीतरी केलं असेल, शॉर्ट फिल्म तरी केली असेल, ॲड तरी केली असेल, बट कसा होता एक्सपिरियन्स? कारण का प्रेशर येऊ शकतं आपल्याला की ऑलरेडी मुरलेले कलाकार जेव्हा असतात समोर, तेव्हा आपल्याला प्रेशर येतं की हे आपल्याला जज करतील का किंवा काय. पहिला दिवस कसा होता शूटिंगचा? तसं पहिल्या दिवशी खूप दडपण होतं. म्हणजे पहिला जो सीन होता तो हार्दिक दादाबरोबर होता माझा, आणि म्हणजे हार्दिक दादासमोर तो सीन द्यायचा होता. म्हणजे मी एक 10-20 मिनटं हे झालतो, ब्लँक झालतो, नेमकं आता करायचं काय. पण अमोल दादा होते, अमोल दादा प्रत्येक वेळेस मला सांगायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं तुम्ही मग असे बोलले की तुम्ही कुठे ट्रॅपमध्ये अडकले का, तर एक म्हणजे शूटिंगचे एक 10-15 दिवस झाले असतील, आणि मी व्हॅनिटीमध्ये मला स्क्रिप्ट दादांनी दिली होती आणि त्याच्यामध्ये एक 3-4 वेळीचा डायलॉग होता फक्त. मी तो मस्त पार्ट वगैरे करून त्यांनी मला सांगितल्यापर्यंत मी ठेवला होता. आणि सीन 1 तासापर्यंत सीन लागणार होता. दादा आले, बोलले सर झालं का सगळं, म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे डायलॉग वगैरे झाले तुमचे? बोलले हो. म्हणजे बोलून दाखवा. मी दाखवलं. सर बोलले पुढचं. म्हटलं नाही सर 3च ओळी. त्यांनी पान उलटून दाखवलं, अख्खं पान भरून होतं. सर म्हणले सर आता 1च तासामध्ये लागणार आहे. म्हटलं तुम्ही मला सांगितलंच नाही. नाही म्हणले तुम्ही ते वाचलं नाही नीट. मग तो मी 1 तास, म्हणजे तो चॅलेंज होता माझ्यासाठी. मग तो मी हे पाठ केला. त्याच्यानंतर सरांनी येऊन एक 10 मिनिटात माझी सगळी प्रॅक्टिस वगैरे घेऊन कुठं थांबायचं काय, या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे हा एक अनुभव वेगळाच होता आणि चॅलेंज होतं. आणि कसं होतं की मी जरी नवीन असलो तरी माझ्याबरोबर जे काम करणारे हे सगळे कलाकार होते, हे समजून घ्यायचे की असं कुठं हार्दिक दादांनी कुठं जाणून दिलं नाही मला की मी म्हणजे ह्याच्या अगोदर काम केले आणि समोरचा व्यक्ती नौखा आहे. म्हणजे एकदम करा तुम्ही. आणि दादांनी सुद्धा प्रत्येक सीनच्या अगोदर येऊन मला कसं करायचं एक आधार द्यायचे प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे होऊन गेलं. आणि आता सिनेमा जेव्हा पाहतो ना तेच मी दादांना कधी बोलतो सर मी एवढं भारी केलं, एवढं चांगलं केलं, म्हणजे खूप सुंदर झालं. म्हणून मी सांगतो ना मी खूप हे समाधानी आहे याच्यामध्ये. आणि मला छान वाटलं, म्हणजे एवढ्या चांगल्या लोकांबरोबर काम केलं आणि येस. म्हणून आपल्या मराठी कलाकारांची सगळ्या इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे की टॅलेंटेड तर असतात पण समजून घेणारी ही पहिली क्वालिटी असते. आणि ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे, मनात असणाऱ्या गोष्टी मनासारख्या झाल्या तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे ना. तर मनातली गोष्ट मनासारखी झाली आहे आणि तुम्हाला आनंद झाला. पर्सनल विचारते की काय असा कोणता प्रोजेक्ट आहे किंवा कोणती गोष्ट आहे अशी? माझ्यासाठी तर कसं होतं, ॲक्च्युली आपण लहानपणापासून आपण सर्वच पिक्चर पाहतो. तर मला पण सिनेमामध्ये काम करायचं होतं, ॲक्टर व्हायची आवड होती. पण काही गोष्टींमुळं किंवा प्लॅटफॉर्म नसल्यामुळं मला ते जमलं नाही. पण नंतरने ज्यावेळेस मी व्यवसायात यशस्वी झालो त्यावेळेस मला वाटलं तर माझं स्वप्न काय राहिलेलं आहे. मी आता घर घेतलं, गाडी घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या, आता काय स्वप्न राहिलेलं. तर मग मला ते सिनेमाचं होतं, आवड होती. आणि एकदा माझी दादांची ओळख झाल्यानंतर दादांना मी एकदा माझ्या मनातलं बोलून दाखवलं की दादा असा असा विषय आहे, आपण करू काहीतरी भविष्यामध्ये. तर आमचं एक शॉर्ट फिल्म करायचं ठरलं होतं दादांचं माझं. मग ते शॉर्ट फिल्मवर बोलता बोलता दादा मला बोलले की आपण एक सिनेमा करू, माझ्याकडे एक सुंदर स्टोरी आहे. आणि मग त्या सिनेमामध्ये आता मला वाटलं दादा मला एक छोटासा रोल काहीतरी देतील, म्हणजे माझ्या सुरुवातीला. पण सगळी स्क्रिप्ट रेडी झाल्यानंतर दादा मला बोलले की तुम्हाला हा रोल करायचा आहे.
म्हणजे लीडच्याच लेवलचा रोल आहे आणि तो पण हार्दिक दादांबरोबर करायचा. दादांबरोबर माझं बोलणं झालं. मी दादांना 10 ते 20 वेळा विचारलं असं की दादा मी करू शकतो ना. पण ते म्हणले नाही होईल तुमच्याकडून, कारण मी तुमच्याकडून पाहिलेलं आहे तुमच्यात होऊ शकतं ते. म्हणजे आपण म्हणतो ना की एक कलाकार म्हणून मी सांगेन की एक चांगले रोल यावेत हे आपल्याला हवं असतं. जर तू मगाशी म्हणलीस की हा नेहमी दिसतो तेव्हा काहीतरी वेगळं वेगळाच असतं. दिसतो, कदाचित एक आठवड्याने अजून वेगळा दिसेल. ओके. सो असंही एक छान वाटतं की असं वेगळं काहीतरी आपल्या वाट्याला यावं. मुळात माझी आणि अमोल सरांची ओळख म्हणजे आम्ही सहकलाकार म्हणून आम्ही काम केलं अरण्यमध्ये. येस. सो तेव्हा म्हणजे शूटिंग करताना म्हणजे जो सिनेमा अजून प्रेक्षकांपर्यंत आलाही नाही आहे, मला असं वाटतं पहिल्या आठवड्याभरामध्येच आम्ही एक तर झिरो नेटवर्कमध्ये आम्ही तिथे शूट करायचो. त्यामुळे चर्चा या सिनेमांच्या किंवा आपल्या स्क्रिप्टबद्दल व्हायच्या. तेव्हा त्यांनी मला तिथे सांगितलं होतं की मला तुमच्याबरोबर एक सिनेमा करायचा आहे आणि मी तो करणार. म्हटलं सर कधी हाक मारा, मी तयार आहे. आणि वाटलंही नव्हतं एवढं लगेचच त्यांचा फोन येईल. म्हणजे ते काम संपलं आमचं आणि सरांनी लगेच फोन केला की हार्दिक आपलं असं असं शूटिंग करतोय. पण जसं आता ते म्हणाले की ऑफकोर्स त्यांचं तर पहिलंच होतं, पण तरी त्यांनी प्रश्न विचारला. तसं मी विचारलं त्यांना, म्हणून नक्की तुम्ही या रोलमध्ये मला बघताय का? म्हटलं तुम्हाला माहिती आहे मी किती त्रास देतो. ते म्हणतात नाही तू, म्हटलं तुम्हाला माहिती आहे मी 10 प्रश्न विचारणार तुम्हाला. एक तुम्ही डिरेक्टर म्हणून जर काम करत तुम्हाला सर विचारले 10 प्रश्न रोज? नाही. नाही, खूप म्हणजे आज एवढं मोठं नाव आहे इंडस्ट्रीत हार्दिक दादाचं, संजय सरांचं. हे माणसं असे कुठे वाटलंच नाही की एवढे मोठे स्टार आहेत. नाही, एक मित्र म्हणून आणि एक मी माझं काम आहे ते म्हणूनच केलं. मजा आली, धमाल आली. नाही पण मी त्रास दिलाय त्यांना, ते आता कदाचित आता याच्यावर आहे. पण मी प्रश्न विचारत असतो आणि मला असं वाटतं की मी विचारणं गरजेचं. मी त्यांना माहिती आहे की मी 10 प्रश्न विचारतो. सर हे असं का आहे, असं कुठे आहे, मला सांगा ना, मला कळलं तर मी Scene correct So तसं आमची मजा मस्ती चालू असते. याला तर किती वेळा मी म्हणजे सारखं ओरडलोच याला प्रत्येक वेळेला. ये तू म्हटलं माझ्या हे याच्यावर ढकलतात, नाही तू त्याला घेऊन बस. विचारतो कारण की तीच गंमत असते. त्यामुळे त्या स्क्रिप्टमध्ये आपण राहतो, त्या सीनमध्ये आपण राहतो, तर ती मजा आली. आणि मुळात अशा पद्धतीचं एक पात्र माझ्या वाटेला अमोल सरांना मिळालं. कदाचित अभिनेते लिहिलं आणि त्यांच्या ती चर्चा झाली असेल की नाही बाबा, जसं तू म्हणाला की हार्दिक जोशी म्हटलं की पहिले रांगडा समोर येतो. सो त्यांना म्हटलं तुम्ही नका काळजी करू, किती दिवसांनी तुम्ही शूट चालू करणार आहे ते मला सांगा, कपड्याचं माप आत्ता घेऊ नका, कपड्याचं माप नंतर घ्या. तुम्हाला म्हणलं असं का? म्हटलं थांबा, माझं एक शूट चालू आहे आता, ते संपू दे, मग ते संपल्यानंतर तुम्ही माझं कपड्याचं माप घ्या, मी तुम्हाला वेळ देतो, त्या वेळेतच घ्या. कारण की तेव्हा चेंज करायचं होतं, त्या लुकला जाणं गरजेचं होतं फार. म्हणजे नुसतं कॉर्पोरेट लुक दिला किंवा असं नाही, तर तो प्रेझेंटेबल दिसला पाहिजे. आणि पहिल्यांदा आउट अँड आउट मला असं वाटतं पूर्ण फिल्ममध्ये नेहमी चेक शर्ट्स किंवा जीन्स पॅन्ट्स वगैरे असतात, पण या पूर्ण फिल्ममध्ये तुम्ही बघितलंच असेल त्याचं लुक आता. तर त्यामुळे तो खूप एक कॉर्पोरेट सिम्पल लुक आहे, तो एक सोबर लुक आहे. त्यामुळे आणि पात्र थोडंसं वेगळं आहे त्याच्या. सो ते आणणं फार गरजेचं होतं. त्यामुळे मग तसं ते सपोर्ट करणं गरजेचं आहे. जसं मगाशी सर म्हणाले की सगळेच कलाकार अशा गोष्टींसाठी तयार आहेत. आणि मला असं वाटतं कलाकारांकडून पण त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे की सर तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, बाबा महिन्याभरामध्ये मी 10 किलो वजन कमी करतो किंवा वाढवतो. आता पण फिटनेसचा राहिला, पण मुळात मी स्वतःला त्या पद्धतीत त्या साच्यात ठेवलेलं की प्रत्येक ह्याला प्रेक्षकांना जे प्रॉमिस केले की प्रत्येक सिनेमामध्ये तुम्हाला मी वेगळा दिसेल. सो ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यासाठी असे दिग्दर्शक किंवा निर्माते जर पाठीचे असतील तर मला असं वाटतं कलाकारांना ते खूप इझिली जाईल. आणि खूप कठीण आहे वजन कमी करणं, वाढवणं. हो, त्यामुळे Hats खूप off हो सगळंच कठीण आहे, मला तर सगळंच वाटतं कठीण. कमी करण्याकडे आता मी 20 किलो वजन कमी केले, ते पण 40 दिवसामध्ये कमी एक केले. महिन्यात. हो, 1 महिन्यामध्ये मी महत्वाची गोष्ट आहे. मगाशी पण मी म्हणालो ना की सिनेमाच्या वेळेला कसा होता आणि आत्ता मला भेटतोय हा वेगळा आहे. मला असं वाटतं की ना हे एक्सपेरिमेंट करायला हा तयार आहे. आणि तसे ते दिग्दर्शक सुद्धा तयार असतील, निर्माते सुद्धा तयार असतील, तर मला असं वाटतं ना पुढची पिढी तुमच्यासाठी उत्तम काहीतरी घेऊन येईलच, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. येस सर, सेम प्रश्न तुम्हाला. हा, मनातली गोष्ट मनासारखी घडली. मला मनासारखी काय गोष्ट वाटते माहिती आहे ना, मगाशीच आम्ही बिहाइंड द कॅमेरा जी काही चर्चा चालली होती आमची, सर म्हणाले नवीन एखादा प्रोजेक्ट मला ह्या टीमला घेऊन करावं असं वाटेल. मला असं वाटतं ना, हे आम्हा सगळ्या बाकीच्या सगळ्या निर्मात्यांना मिळालेल्या बाकीच्या टीमचं क्रेडिट काय आहे माहिती आहे ना, उत्तम काम करणारी मंडळी खूप आहेत, खूप चांगले चांगले ॲक्टर्स आहेत. लोक आम्हाला जर म्हणत असतील ना तुम्ही चांगले कलाकार आहात, तर आमच्यासारखे अनेक कलावंत असतील.
जर तुम्हाला एखाद्या निर्मात्याने रिपीट करावं यासाठी तुमचं गुडविल काय आहे ना, तर मला असं वाटतं ना, तुम्ही ॲक्टर असण्याबरोबरीला माणूस म्हणून किती कसे आहात. सेटवर आहात ना, हे जास्त तेही काउंट केलं जातं. नाहीतर अरे हा ॲक्टर चांगला आहे रे, ना डोक्याला ताप आहे पण सेटवर वगैरे, तर असं कोण धजावणार नाही पुढे काम करायला. तर मला असं वाटतं ना, हे कुठेतरी आमचं गुडविल तयार झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक म्हणतो ना, आपल्या पुस्तकावर असं लिहिलेलं असतं की वर्तवणूक चांगली आणि त्याचा एक एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला मिळतात. तर मला असं वाटतं हे वर्तवणूक चांगली हा शेरा मिळणं फार गरजेचं आहे ओव्हरऑल. आज तुम्ही जर बघायला गेलं तर सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही किंवा यांच्या इतकेही चांगले इतर बॅट्समन पण आहेत, हो. नाही असे बदल त्या लीगमधले. पण सचिन तेंडुलकर व्हाय ही इज ग्रेट, कारण एवढं यश मिळवून सुद्धा इतरांनाही मिळालेलं आहे, पण एवढं यश मिळून सुद्धा तो जमिनीवर आहे ना, हे यश पचवणं फार कठीण आहे. माणूस म्हणून जगणं फार कठीण आहे. आणि ते म्हणून तो आपला आज भारतात नाही ना. करेक्ट. तर मला असं वाटतं ना की ना, आपल्याला ह्या मोठ्या लोकांकडून काय शिकायला मिळालं तर आपण हे थोडंफार एवढं जरी घेऊ शकलो तरी खूप आहे. अगदी. आज तू सर्वसामान्यांमध्ये आज कितीतरी आपण काय काय रील्स वगैरे त्याच्या बघतो ना, कुठेतरी रस्त्यावर क्रिकेट खेळताना पण दिसतो. ते असं कुठेही सर डॉन ब्रॅडमन यांनी कौतुक केल्यानंतर हा गल्ली बोळातही आपल्या सर्वसामान्यांबरोबर खेळतो. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मला असं वाटतं कलाकार म्हणून आहे ना, तुम्ही पहिले माणूस आहात, नंतर तुमच्यातले इतर काही गुण आहेत. तर आपलं पहिलं माणूस म्हणून जगलं पाहिजे. आणि मला असं वाटतं माणूस म्हणून आज आम्ही जर यांना भावलो तर आम्ही भविष्यात काहीतरी करू शकतो. 2-2, 3-3 महिने आधीपासून ते काम करत होते की नाही मला काम करायचं आहे, सगळे कलाकार आहेत. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर आमच्यावरती दडपण आलं होतं, अरे बापरे आता हे कसं करतील आणि आम्ही आता सेटवरती काय करू. डाऊन केलं ते. हो, त्यांनी वजन कमी केलं होतं, कारण ते मुळात पहिल्यापासून पैलवान आहेत. आणि जसं ते मला बोलताना पण ते राणा म्हणून हाक मारायचे, कारण की ऑफकोर्स ती मला सगळ्या पैलवानांनी दिलेली पदवी आहे माझ्यासाठी. ती काय आयुष्यभर ती राहणार आहे, ती कधीच जाणार नाही आणि ती राहावी ही माझी देखील इच्छा आहे. पण सरांनी खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणजे दिग्दर्शक म्हणून ते इतरही त्यांच्या मागे व्याप होता. पण मला असं वाटतं की त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्यांना ते आधीच मिळालं होतं की म्हणजे प्रोड्युसर जे डिरेक्टरवरती दडपण टाकतो की नाही, त्यांनी ते दडपण ऑलरेडी कलाकार म्हणून त्यांच्यावर टाकलं. म्हणजे घ्या तुम्ही माझ्यावर टाकताय ना. पण जोक सपाट हा, पण त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. 2-3 महिने त्यांनी फ्रीला खूप काम केले. म्हणजे रिडिंग असू दे, सीन वाचन असू दे, कंटिन्यू ते त्यांचं व्यस्त शेड्यूल आहे. म्हणजे आत्ता ते इथे असतील तरी त्यांच्या डोक्यात मला माहिती आहे, आम्ही शूटिंगला पण कंटिन्यू त्यांचं ते बिझनेसचं काम चालू असतं. कारण म्हणजे रिअल इस्टेट जरी ते म्हणाले तरी साधासुद्धा असं नाही आहे. खूप मोठी मोठी त्यांची कामं चालू असतात. आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या व्यस्त याच्यामधून पण ते शूटिंगचे दिवस काढायचे, सलग शूटिंग कंप्लीट करायचं. आणि त्यांचा मला एक अट्टास आवडला की सलग त्यांनी शेड्यूल संपवलेलं, किंवा त्यांच्या ते डोक्यामध्ये कदाचित ते असेल जसं त्यांच्या मित्रमंडळीतून किंवा सिनेमा थांबलाय परत चालूच नाही झाला. पण तीही मोठी गोष्ट आहे. स्वतःचं एवढं मोठं काम थांबवून किंवा माणसांवरती त्यांच्या अवलंबून त्यांनी सगळं सोडलेलं आहे आणि इथे ते आहेत. आणि मला असं वाटतं की तो त्यांचा मोठेपण आहे. त्यांच्यावर एवढी चांगली माणसं जुडली गेलेली आहेत, कारण म्हणूनच त्यांनी एवढा मोठा बिझनेस त्यांच्या माणसांवरती सोडला आणि ते इथे काम करत आहेत. आणि या बाबतीत आम्ही खुशी आहोत. आता हे जेव्हा मला कळल्यानंतर, म्हणजे एक वेगळा बिझनेस प्लस सेटवर प्रोड्युसर म्हणून एक वेगळं प्रेशर प्लस ॲक्टर म्हणून काम करायचं आहे. आम्ही फक्त ॲक्टिंग करत होतो, यांच्यावर किती 3-3 गोष्टींचंही प्रेशर होतं. मला असं वाटतं की म्हणजे मल्टीटास्किंग. आणि महत्वाचं म्हणजे ना, खरं तर आमच्यापेक्षा वर एक पायरी वर आहेत ते. नाही म्हणजे खरंच आहे. आणि मला असं वाटतं की याला प्रेक्षकांनी दाद दिली पाहिजे. म्हणजे जसं सरांचा सिनेमा आहे फक्त लढ म्हणा, आता फक्त तुम्ही आमच्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, म्हटलं पाहिजे फक्त आम्ही लढायला तयार आहोत, बस तुम्ही फक्त हात ठेवा, आम्ही लढायला तयार आहोत. आणि सर येत आहेत, सरांबरोबर पूर्ण टीम येते द ट्रॅपची. आणि मला असं वाटतं या सिनेमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि लवकरच म्हणजे मला असं वाटतं की हा सिनेमा थिएट्रिकल असला तरी OTTच्या देखील धाटणीचा हा वेगळा सिनेमा आहे. जर तुम्ही चांगला पाठिंबा दिलात तर फक्त मराठीमध्ये नाही तर मोठमोठ्या वेगळ्या इतरही भाषांमध्ये डब होऊन अख्ख्या भारतभर अख्ख्या जगभर आपला सिनेमा दिसेल. त्यामुळे ती फक्त पाऊल तुम्ही उचलणं गरजेचं आहे. बस अजून मी काही जास्त सांगणार नाही. वेल सेड. आणि मला असं वाटतं सरांसाठी मनातली गोष्ट म्हणजे हा सिनेमाच असेल, हा प्रोजेक्ट असेल, है ना. सो 10 तारखेला भेटूया थिएटर्समध्ये. गर्दी तर आम्ही करणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. प्रमोशन फुल स्विंगमध्ये सुरू आहे सध्या. सो थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि खूप मनापासून शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.